महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम, यामध्ये आता विद्यार्थी हे मॅक्झिमम प्रमाणामध्ये एका गोष्टीची वाट पाहत आहेत, ते म्हणजे त्यांना मिळणारी ही पेमेंट। आता या पेमेंटच्या बाबतीत जर बघितलं आपण मागील 2 वर्षांमध्येचा जर अंदाज आपण घेतला तर मॅक्झिमम प्रमाणामध्ये फंड हा उपलब्ध सुद्धा झालेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे त्यांचे जमा सुद्धा झालेले आहेत। पण या 2026 जर आपण विचार केला तर अत्यंत कमी प्रमाणामध्ये बजेट हे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना याची पेमेंट मिळालेली आहे। काही कोणाला 1 महिन्याची मिळाली, कोणाला 2 महिन्याची मिळाली, कोणाला काही मिळालेलंच नाही। मग अशा कंडिशन मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आज जाणून घ्यायचे आहे तर त्यांचे राहिलेले पैसे हे मिळणार का आणि राहिलेले पैसे हे मिळणार आहे तर ते कधी मिळणार आहेत असे प्रश्न मॅक्झिमम प्रमाणामध्ये आज मला विचारले जातात। तर त्यावरचा सोल्युशन काय आहे, तुम्ही काय करू शकता आणि खरंच याचे पैसे हे मिळू शकतील का फ्युचर मध्ये, याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। MAPS क्लेम अंतर्गत राहिलेले जे विद्यार्थी आहेत तर ज्याची पेमेंट जे येण्याची वाट पाहत आहेत तर त्याच्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे। पण ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला एखादी डेट म्हणजेच काय एखादी तारीख तुम्हाला समजू शकणार आहे, MAPS अंतर्गत जे पेमेंट तुम्हाला डिस्ट्रीब्यूट होणार आहे तर ते कधी होणार आहे, केव्हा होणार आहे, अशा प्रकारचे प्रश्न आज मला मॅक्झिमम प्रमाणामध्ये विचारले जातात। हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की मी एखादी डेट तुम्हाला सांगणार आहे तर त्यांनी आताच हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठलीही पेमेंटची फिक्स डेट सांगणार नाही, पण तुमच्या ज्या अपेक्षा आहेत की त्या अपेक्षा तुम्ही कुठपर्यंत ठेवू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की महत्त्वाचं जर बघितलं तर माझा व्हॉट्सअप मेसेज असेल किंवा कमेंट असतील, एकाच प्रश्नाने भरलेला असतो, तो म्हणजे माझे पैसे कधी येतील, माझे 42,000 कधी येतील, 1 महिन्याचे आले, 2 महिन्याचे आले, मग माझे राहिलेले पैसे कधी येतील। मित्रांनो, मी वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून सांगत आलेलं आहे की पेमेंटची कुठलीही डेट नाही, कुठलीही अशी फिक्स डेट नाही पाहून मी तुम्हाला सांगू शकेल की बाबा या तारखेला तुमचे या MAPS क्लेमचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे। ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीचे पैसे हे अगोदरच तुम्हाला सांगितलं जातं की या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत, पण या MAPS क्लेम अंतर्गत कुठलीही अशी डेट फिक्स करण्यात आलेली नाही जे तुम्हाला पाहून सांगू शकणार की तुम्हाला इथं तुमचे पैसे हे या तारखेला मिळू शकतील। मी अगोदरच तुम्हाला सांगितलं हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे, जे विद्यार्थी नेहमी कमेंट करत असतात की माझे पैसे कधी येतील, मी त्यांना एकच रिप्लाय करत असतो की याची डेट आणि टाइम याचा कुठलाही अंदाज आणि कुठलाही फिक्स टाइम नसतो। एकच प्रश्न विचारला जातोय की पेमेंट हे कधी मिळणार आहे। त्या विद्यार्थ्यांची पेमेंट अजून बाकी आहे तर त्यांच्या अपेक्षा तर ठीक आहेत की त्यांना पेमेंट हे त्यांना मिळायला पाहिजे, कारण की तुमच्या त्या मेहनतीचे पैसे आहेत, तुमच्या ते हक्काचे पैसे आहेत, ते तुम्हाला मिळायलाच पाहिजे। पण या 2026 जर आपण अंदाज घेतला मित्रांनो तर इथं अत्यंत कमी प्रमाणामध्ये पैशांचे हे डिस्ट्रीब्यूट कमी झालेलं आहे। ज्या प्रमाणामध्ये मागील 2 वर्षांमध्ये आपण पाहिलं तर इथं मॅक्झिमम प्रमाणामध्ये बजेट हे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, पण आज मात्र तो या 2026 जर आपण विचार केला तर बजेट उपलब्ध होत नसल्यामुळे पेमेंटची प्रक्रिया ही तर थांबवण्यात आलेली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला अपेक्षा असते की माझे जे हक्काचे पैसे आहेत ते मला लवकरात लवकर मिळायला पाहिजे, पण असे होताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीत। मॅक्झिमम विद्यार्थ्यांना इथं प्रश्न पडलेला असतो की माझे पैसे कधी येतील। आता 2 मित्र जर सोबत काम केलेले असेल तर एका मित्राचे पैसे त्याला मिळाले आणि एका मित्राचे त्याच्या सोबत काम करून सुद्धा त्याचे पैसे नाही मिळाले, कारण की इथं कोणाला कधी पैसे कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट होतील याचा फिक्स अंदाज कोणालाही सांगता येत नाही किंवा पोर्टलवर अशी काही अपडेट नाही की तुम्हाला इथं पैसे मिळू शकेल। पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एकच सांगू शकतो की ज्यावेळेस तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग असेल, जरी तुमचा तो क्लेम स्टेटस पेंडिंग 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षापासून जरी असेल तरी तुम्हाला फक्त वेटच करावं लागणार आहे। या व्यतिरिक्त तुम्ही इथं काहीही करू शकत नाही। ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडे बजेट येईल त्यावेळेस तुम्हालाच पैसे येतील असं इथं फिक्स सांगता येत नाही। अदर विद्यार्थ्यांना पैसे येतील पण पर्टिक्युलर याच विद्यार्थ्याला पैसे येतील असं इथं सांगता येणार नाही। ज्या पद्धतीने तुमचा डाटा या MAPS क्लेम कडे आहे, ज्या पद्धतीने तुमचा अप्रूव्हलची डेट आहे, त्याच पद्धतीने इथं तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये हे डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात। कोणाची यादी आहे, कोणाचं नाव नाही, कोणाचं आहे हे असं कुठल्याही प्रकारे आपण इथं चेक करून नाही सांगू शकत। उद्या जरी पेमेंट इथं जमा झालेलं आहे पण पर्टिक्युलर त्याच विद्यार्थ्याचं
पेमेंट बँक खात्यामध्ये जमा होईल असं आपल्याला इथं सांगता येत नाही। म्हणून ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग मध्ये आहे तर त्यांनी इथं काहीही विचार करायची गरज नाहीये। आज ना उद्या तुमचे पैसे हे तुम्हाला मिळून जातील। पण ज्या विद्यार्थ्यांचा अजूनपर्यंत क्लेम स्टेटस पेंडिंग नाही तर त्यांनी लवकरात लवकर क्लेम करून सबमिट करून घेणं गरजेचं आहे। कारण की ज्यावेळेसही या गव्हर्नमेंटकडे बजेट उपलब्ध होईल, पैशांची डिस्ट्रीब्यूट करण्याची प्रोसेस चालू होईल, त्यावेळेस तुम्हाला पैसे हे मिळून जातील। कारण एका विद्यार्थ्याने मला इथं सांगितलं की ज्यावेळेस गव्हर्नमेंटचे पैसेच येत नाहीत तर आम्हाला क्लेम करून काय फायदा। त्यावरचं तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो, ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडे बजेट येईल, आज ना उद्या तरी इथं फंड येणारच आहे आणि ते डिस्ट्रीब्यूट होणारच आहे। पण ज्यावेळेस इथं बजेट येईल त्यावेळेस पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल आणि त्यावेळेस तुम्ही क्लेम सबमिट करणार, म्हणजे तुमचा परत इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल किंवा आरओ अप्रूव्हल बाकी असेल आणि तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंगमध्ये गेलेला नसल्यामुळं तुम्हाला परत त्याच पद्धतीने वेट करावं लागणार आहे। म्हणून आजही या MAPS क्लेममध्ये अप्रूव्हलची प्रोसेस चालू आहे। अप्रूव्हलची प्रोसेस अजूनही बंद झालेली नाही। म्हणून तुम्हाला इथं क्लेम सबमिट करायचं आहे आणि तुमचा क्लेम स्टेटस पेंडिंगमध्ये जाजेस्तोवर तुम्हाला इथं वेट करायचं आहे। जसाही पेंडिंगमध्ये गेलात तर आपल्याला तुमची चिंता सोडायची, तुमच्या अपेक्षा सोडायची आणि ज्यावेळेसही या गव्हर्नमेंटकडे बजेट येईल त्यावेळेस तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये हे डिस्ट्रीब्यूट करण्याची प्रोसेस हे तुम्हाला इथं चालू होताना तुम्हाला समजेल। पण बजेट येऊनही तुमचेच म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या विद्यार्थ्याचेच पैसे त्याच्या बँक खात्यामध्ये जमा होतील हे इथं आपल्याला नक्की फिक्स सांगता येत नाही। पेमेंट जरी आलं तर एखाद्या अदर विद्यार्थ्यांचे येईल, पण पर्टिक्युलर एका विद्यार्थ्याचेच पैसे का आले नाही या प्रश्नाचं उत्तर कोणालाही इथं सांगता येत नाही। मी मागच्या वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगितलं आलेलं आहे आणि आजच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सुरुवातीलाच क्लिअर केलं होतं, या MAPS क्लेम अंतर्गत मी कुठलीही पेमेंटची डेट इथं तुम्हाला सांगणार नाही। पद्धतीने तुमच्या अपेक्षा आहे तर त्या अपेक्षेप्रमाणे इथं बजेट ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमचे पैसे हे डिस्ट्रीब्यूट होऊन जातील। फक्त तुम्हाला क्लेम स्टेटस पेंडिंगला ठेवायचं आणि बाकी पूर्ण गोष्टीचा तुम्हाला इथं सोडून द्यायचं आहे। ऑटोमॅटिक ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडे येईल त्यावेळेस तुमच्या जसाही नंबर येईल तसा तुमचा बँक खात्यामध्ये तुमचे पैसे हे डिस्ट्रीब्यूट होऊन जातील। हा मात्र ज्यावेळेस पेमेंट तुम्हाला डिस्ट्रीब्यूट होईल त्यावेळेस जास्त वेळ लागू नये जर असं वाटत असेल तर तुमचा आजच तुमच्या ज्या बँकेला आधार सीडिंग आहे तर तिथं प्रॉपर पद्धतीनं करून घेणं गरजेचं आहे। जर तुमचा आधार सीडिंग नसेल मग मात्र तुमचे इथं पेमेंटही फेल होणार आहे आणि फेल झाल्याच्यानंतर ती परत कधी येईल याचाही कुठला अंदाज इथं MAPS क्लेम मध्ये सांगता येणार नाही। म्हणून मित्रांनो, या पेमेंटच्या बाबतीत तुम्हाला काळजी करायची गरज नाही। आज ना उद्या जसे या गव्हर्नमेंटकडे बजेट येईल त्यावेळेस ती प्रोसेस तुमची चालू होणारच आहे। फक्त तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम अजून बाकी आहे तर त्यांनी लवकरात लवकर क्लेम सबमिट करून घ्या आणि क्लेम स्टेटस पेंडिंग पर्यंत ठेवून द्या। पेंडिंगमध्ये असल्याच्या नंतर तुम्हाला आज ना उद्या ज्यावेळेसही बजेट येईल त्यावेळेस तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जातील। बाकी या MAPS क्लेम अंतर्गत पेमेंटची कुठलीही अपडेट आपल्याला आज सांगता येत नाही। म्हणून तुमच्या जे काही अपेक्षा आहेत तर ते अपेक्षा तुम्हाला जास्त आता काळजी न करता, पैशांची गरज प्रत्येकालाच असतं पण हे गव्हर्नमेंटकडून पैसे येत असल्यामुळे तुम्हाला इथं तुम्ही किंवा मी काहीही करू शकत नाही। फक्त आपण एक काम करू शकतो, फक्त आणि फक्त एक वेट करायचं आहे। जशी प्रोसेस चालू होईल त्यावेळेस पैसे डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम हे चालू होणारच आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला क्लेम सबमिट करत असताना काही अडचण येत असेल तर मला कमेंट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा WhatsApp क्रमांक आहे, तिथूनही तुम्ही मला मेसेज करू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटेड माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।